हॅलो नमस्कार मंडळी. तर आज बनवूया मस्त अशी रबडीसारखी झटपट होणारी कुकरमध्ये तांदळाची खीर. एकदम साधी सोपी रेसिपी आणि झटपट होते. तुम्हाला नक्की आवडणार, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वांचं स्वागत करते सुषमा मालवणी किचनला. तर इथे बघा मी तांदूळ घेतले ना, स्वच्छ धुतला आणि त्याला ना अर्धा तास भिजवत ठेवलेला. त्यामुळे कसे लवकर असे मऊसर असे शिजून येतील. आणि त्याला पाणी सर्व आता गाळून घेतलं. तर आता कुकरमध्ये ना मी 1 चम्मच जसं तूप घातलं. तूप चांगलं गरम झालं ना का त्यामध्ये आपण हे तांदूळ धुवून ठेवले ना ते घालून घ्यायचे आणि 1-2 मिनिटं असं भाजून घ्यायचा सर्व थोडासा. मग चांगली खीर खायला लागते अशी भाजला की तांदूळ. तर इथे बघा सर्व 1 मिनिटं 2 मिनिटं मी भाजून घेते. पहिला सर्व कुकरला म्हणजे चिपकला जाईल, पण आपण सर्व हा मिक्स करीत राहायचा. चांगला असा भाजला की त्यामध्ये मी दूध घालणार. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलं. थोडंसं कोमट दूध आहे. आता कुकरमध्ये मी अर्धा लिटर दूध घालते, कारण जास्त पण दूध घातलं ना आपण शिट्टीमधून बाहेर येऊ शकतात, म्हणून मी अर्धा लिटर घातलं. अर्धा लिटर नंतर वापरणार. जर तुम्हाला अर्धा लिटर दूधमध्ये खीर बनवायची असेल ना, तर आता ना तांदूळ हा भाजीच्या वेळी ना पाणी वापरा आणि नंतर आपण दूध वापरू शकतो. तर आता मी कशी 1 लिटर दूधमध्ये सर्व खीर बनवते, म्हणून अर्धा लिटर आता घालते, नंतर थोडंसं अर्धा लिटर घालते. तर आता सर्व हे मिक्स करून घेतले. तांदूळ सगळं एकत्र करून घ्यायचे आणि कुकरचं ढाकण लावून आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. शिट्ट्या जास्तच करते, कारण भात पण खरा चांगला असा शिजला पाहिजे, एकदम मऊसर जायला पाहिजे तांदूळ, म्हणून मी 4-5 शिट्ट्या करणार. तर इथे मी ना 1 वाटी साखर घेतली, विलायची पावडर घेतली आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतले, बदाम आणि मनुका घेतले. तुमच्याकडे जे असतील ना ते तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे फक्त मनुका आणि बदामच होते, म्हणून मी तेच घेतले. तर इथे बघा 4-5 शिट्ट्या केल्या. कुकर थंड झाला. आता बघा दूध सगळं शिजलंय, भात पण असा शिजलाय, चांगला शिजलाय, एकदम मऊसर झालाय. तर आता ह्या चांगला ना मॅश करून घेऊया 2 मिनिटं असा. अजूनही मऊ होईल. अजूनही असं म्हणजे जाडसर तांदूळ जास्त राहणार नाही, म्हणून असं मी मॅश करून घेते सर्व हा. आणि त्यामध्ये आता साखर वापरणार. तर मी आता साखर घातली, तर अर्धी वाटी अशी साखर घातली, कारण मला जास्त वाटलंय साखर 1 वाटी होणार, जास्त गोड होईल, म्हणून मी अर्धी वाटी घातली. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता त्यामध्ये. आता हे साखर पण सर्व मिक्स करून घेते आणि त्यामध्ये दूध घालते. थोडं थोडं करून दूध वापरणार. थोडं वापरते, नंतर थोडं वापरते, असं करून मी सर्व दूध वापरणार. थोडंसं दूध वापरून मिक्स करेल आणि त्यामध्ये आता मी विलायची पावडर टाकते. तर 1 चम्मच जास्त विलायची पावडर टाकते. तर आता सर्व हे आता हे मनुका आणि बदाम आहेत ना ते पण घालून घेते आणि हे सर्व हे मिक्स करून घेते. तर इथे बघा मी सर्व हे मिक्स करून घेतले. तर अशा पद्धतीत केलात ना तुम्ही, तर अजिबात तुमची तांदूळ वेगळा दूध वेगळं असं होतं ना कधी कधी खीर अशी, ते असं अजिबात होणार नाही. तर इथे बघा मी सर्व हे दूध घालून घेतलं. एकदम मस्त अशी रबडीसारखी खीर झाली आहे. तर छान लागते अशा पद्धतीत तुम्ही केलात तर. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीत करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. तर हे बघा मस्त अशी आपली खीर तयार झाली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेते मी. गरम आहे. एकदम छान अशी खीर झाली. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा आणि करून पहा तुम्ही अशा पद्धतीत. आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा.